नमस्कार मंडळी, थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम आणि रसरशीत गाजर हलवा खाऊसा वाटतोय तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही रेसिपी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवली गेली आहे। विदाऊट खवा किंवा मिल्क पावडर न वापरता बनवली आहे। तर यासाठी इथे अर्धा किलो गाजर मी स्वच्छ धुवून वरतून थोडंसं साली काढून छान अशा बारीक खिसून घेतलेलं आहे। नंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तुपाचे ॲड करून तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेलं गाजर ॲड करायचं आहे व आपल्याला छान 5 मिनिटासाठी गाजर परतून घ्यायचं आहे। नंतर गाजराचा कलर थोडासा चेंज होत आला की त्यामध्ये आपल्याला 1 कप मी इथे दूध ॲड केलं आहे व दुधामध्ये 5 मिनिट गाजर छान शिजू दिलं आहे। दूध आटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायची आहे व वेलची पावडर ॲड करायची आहे। इथे मी साखर वापरली नाही आहे कारण की मी परवाच गुलाबजामुन केलेले, त्याचा पाक माझ्याकडे राहिला गेला होता, तर त्याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा ॲड आहे, तर तो मी पाकच ॲड केला आहे व छान पाक तो आटू दिला आहे। तसंच तुम्ही साखरेचं पाणी आटलं की तो त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे ॲड करून आपल्याला गाजरचा हलवा गरमागरम सर्व करायचा आहे। तुम्हाला गरम हलवा नसेल खायचा तर तुम्ही थंड करून खाल्ला तरी चालेल। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडली का। थँक्यू।